आणि मला आत्ताच आश्चर्य वाटतं की मी 8वीत असताना ते अंडी घेऊन गेले, तिथं बसले. असं वाटलं की मला भूताने भेटावं. मला माहीत नाही मला का भेटायचं होतं भूताला. आणि अशी तुंबळ मारामारी झाली. एक पोरगा कसा बोलतोय तुला बरं का. आसराभर अंतरावर आले की रडायला सुरुवात केली. निसर्ग तुम्हाला खूप स्ट्रॉंग बनवतं. मला वाटते खूप ताकदवान बनवतं, म्हणजे शारीरिकदृष्ट्या किंवा मानसिकदृष्ट्या दोन्ही असतील. त्यावेळी घर सोडून अशी एकच जागा होती की जी इंटरेस्टिंग होती आणि जिथून काहीतरी नवीन आपल्याला मिळते असं होतं. नवीन ज्ञान पण मिळते, कारण त्या काळी म्हणजे मी लहान असताना TV नव्हता, पेपर नव्हते. मला वाटतं मला ना बंडखोर म्हणायचे. म्हणजे आत्ता जर विचारशील तर असं काही झालं नाही की मी ही पुस्तकं वाचली, माझ्या आयुष्यावर हा प्रभाव झाला, ह्या व्यक्तींना भेटले आणि मी अशी प्रभावित होऊन गेलं आणि असं वाटलं की त्यांना फॉलो करावं. तर असं काही माझ्याबद्दल घडलं नाही. मी लहानपणापासूनच अशी आहे. म्हणजे की मला लोक असं म्हणायचे की हां ह्या ठिकाणी भूत असतं आहे बरं का, आणि ते अमावस्याला अंडी आणि असं मटण नेलं तिथं की ते भूत भेटतं असं म्हणायचं, अंडी मटण मागतात. आणि मला वाटतं मी 8वीला वगैरे असेल तर मी खरंच अंड्याचं मला आठवतं की अंड्याची भाजी घेऊन ना एका ठिकाणी जाऊन बसले होते, जिथं असं एका व्यक्तीला तिथं म्हणायचे की तिथे व्यक्ती ती आहे, तिला जाळलेलं होतं आणि ती येते आणि तुम्हाला भेटते. आणि मला आत्ताच आश्चर्य वाटतं की मी 8वीत असताना ते अंडी घेऊन गेले, तिथं बसले आणि असं वाटलं की मला भूताने भेटावं. मला माहीत नाही मला का भेटायचं होतं भूताला. पुन्हा एके ठिकाणी एक मुलगा वारलेला होता असंच पाण्यात बुडून, तर लोक म्हणायचे की तो तंबाखू मागतो असं म्हणायचे. आणि मी कॉलेजला जायची त्या रस्त्याने एकलासपूरला, सायकलवर असायचे आणि खूप वेळा रात्र पण व्हायची यायला, कारण एकलासपूरला मंगळवेढा गाडी मिळायची, तिथून मग यायचं. कधी सायकल पंक्चर झालेली असायची, कधी चिखल असायचा, त्यामुळे येताना खूप उशीर पण व्हायचा. तर मग तिथून जाताना मला नेमकं लोकांनी सांगितलेलं त्या गोष्टीची आठवण यायची आणि मला असं वाटायचं की खरंच मला त्याने भेटावं. म्हणजे कधी तंबाखू घेऊन गेले नाही, पण मला तो कधी भेटला नाही खरं तर. त्यामुळे अशा अतरंगी गोष्टी मला आत्ता मी अतरंगी वितरंगी म्हणू शकते, पण त्यावेळी मी अशीच होते. म्हणजे अनेक गोष्टी करायला मला काहीच नाही वाटायचं. दुसरं म्हणजे मी पूर्वी शिवता शिवत होती ना, म्हणजे पिरियड पाळी आली की बिलकुलच शिवायचं नाही असं होतं अगदी त्यावेळी. ते म्हणजे बायका लांबच बसलेल्या असायच्या, भांडी फक्त घासायच्या, कामं करायच्या आणि त्या भांड्यावर पाणी टाकून घ्यायच्या आणि शिवत झाली तर लगेच गायला जाऊन घेऊन शिवायचं, गोमूत्र टाकायचं, असे सगळे प्रकार चालायचे. तर मला माहीत नाही, मी खूप छोटे असताना पण मी मुद्दामच मिठ्या मारायला जायचे बायकांना, माहिती नाही का, म्हणजे मी अशीच होते. असंच प्रकार आहेत. परत कुंकू लावणे हा इकडं प्रकार असतो की कोणी तुमच्या घरी आले की बाई, जी सवाष्ण बाई आहे तिला कुंकू जाताना कंपल्सरी लावायचं, आणि ज्या विधवा असतात त्यांना लावायचेच नाही ना. तर मी मुद्दाम त्यांना कुंकू लावायला द्यायचे आणि लावायच्यासाठी प्रयत्न करायचे असे. त्यामुळे हे असंच होतं. आणि खूप लहान होते तेव्हापासूनच काय म्हणायचं अशी होते. मी 5वीला मी फलटणला होते शाळेला, आणि 6वीला मी गावात आले, आणि 6वीला माझा पहिला नंबर आला. मग भारी वाटतं ना आपल्याला पहिला नंबर आल्यानंतर. आणि मग 7वीला मात्र दुसरा नंबर आला, आणि 8वीला तिसरा का काहीतरी आला बाबा नंबर. आणि मला फार वाईट वाटलं. मग गावाकडे जाताना ना एक गणपती अजून पण आहे, गणपती तिथे. तर लोक बोलायचे की त्या गणपतीला नवस केलं की गणपती प्रसन्न होतो आणि तुम्हाला पाहिजे ते देतो. आणि साखर ठेवायचे लोक, म्हणजे त्यावेळेच्या आयुष्यात साखर असणं घरात आणि ते वाटणं ही खूपच मोठी गोष्ट होती. त्याच्यामुळे मग मी पण म्हटलं, गेले एक दिवशी देवाकडे आणि गणपतीला म्हटलं, देवा माझा पहिला नंबर येऊ दे आता 9वीला, मी तुला साखर वाटते. आणि काय नाही, 8वीला तिसरा नंबर आलेला, 9वीला काहीतरी 4था-5वा नंबर आला. आणि त्याच्यानंतर मला लक्षात आलं की माहिती नाही, असं काही होत नसतं खरं तर, की तुमचा अभ्यास हेच तुम्हाला जे काय असेल ते नंबर देतं. मग 10वीला मी छान मार्क्स पाडले. त्यामुळे मला वाटतं अशा गोष्टी कदाचित त्या भौगोलिक असू शकतात किंवा तुमच्या जगण्यातनं रोज तुम्हाला समजलेल्या असू शकतात.
आणि त्याच्यामुळं ते जगणंच कदाचित तुमच्यासाठी समृद्ध करणारं असू शकते. त्याच्यामुळे मी अशी घडत गेले. म्हणजे मला पहिल्यापासूनच विचाराल तर आता हे आता कानातलं तरी घालते मी, अशा प्रकारचे आवडतात मला. पण पूर्वी मला कानातलं घालायला नाही आवडायचं. म्हणजे असा काळ होता खरं तर त्यावेळी की प्रत्येक मुलीला किंवा स्त्रीला गोंदलं जायचं इथे, आणि ते कंपल्सरीच असायचं. म्हणजे तो जगण्याचा भाग. आणि ते ते असं नाही की तुम्हाला काही कुणी विचारतं की ही निवड आहे का, मग तुम्हाला काढायचं का गोंधन, किंवा तुम्हाला बांगड्या घालायच्या आहेत का, किंवा असं काहीच नव्हतं. जे आहे ते करावंच लागतं, असा प्रकार तो खूप होता. पण काहीच नाही आवडायचं. म्हणजे आईनं मला आठवते की एकदा पैंजण आणलं होतं आणि खूप लहान असताना ते कुठेतरी हरवून आले. आणि त्याच्यानंतर दुसरं आणलं, पण तिने मी कधी घातलंच नाही पैंजण. मला ते असं वाटायचं की मला बांधून ठेवलं जातं आहे काही की. बांगड्या आवडायच्या नाही मला. आमचे आईचे भाऊ होते, मानलेले बानू मामा म्हणून होते, कासारीत ते गावातले होते ते. मग ते प्रत्येक वेळी बांगड्या भरायला यायचे आणि मला अजिबात आवडायचं नाही. ते गोट नावाचा एक प्रकार होता की एक असं थोडं सिंगल बांगडी म्हणू शकता अशी, ह्याची ॲल्युमिनियमचे वगैरे असे काहीतरी होते. तर त्यावेळी ते घातले जायचे. पण मला तेही आवडायचे नाही. मग कारण मला असं वाटायचं मोकळे हात असावेत काम करताना. आणि कामं खूप असायची ना, जळण आणणे वगैरे अशी रानातली, तर ते अडचणीचं पण वाटायचं. तर ते वेळ आली की मला म्हणायचे, ताई तुम्ही बांगड्या घाला, ताई तुम्ही बांगड्या घाला. तर मला अजिबात आवडायचं नाही. राग पण यायचा. आणि त्या काही आपण लहान असताना राग जरा जास्तच येतो आपल्याला. मला आठवतं मी त्यांना खूप धमकावलं. त्याची पिशवी घेऊन यायचे आणि त्याच्यात बांगड्या असायच्या. आणि मी त्यांना एकदा धमकावलं की जर बानो तुम्ही परत मला म्हटले ना की तुम्ही बांगड्या घाला, तर मी खरंच धोंडा घालेल तुमच्या याच्यावरती आणि बांगड्या सगळ्या फोडून टाकेल. आणि मी तशी होते, त्यामुळे कदाचित त्यांचा विश्वास बसला असेल की हे काही करू शकते. त्याच्यामुळे परत कधी त्यांनी मला म्हटले नाही की तू बांगड्या घाल. तर मला वाटतं की ह्या खूप मोठ्या गोष्टी नसतात. कदाचित खूप छोट्या गोष्टी असतात ज्याच्यात आपल्याला काय आवडतं आणि काय आवडत नाही, एवढं साधं असतं. पण मुलगी असल्यामुळे किंवा स्त्री असल्यामुळे त्या गोष्टी जरा वेगळ्या पद्धतीने पाहिल्या जातात. आणखी एक गोष्ट होती की शरीराला घेऊन खूप गोष्टी होत्या. म्हणजे जसं मी मोठी व्हायला लागली आणि तर मी आणि भाऊ माझा आम्ही बाहेरच आंघोळ करायचो. पूर्वी काही न्हाणी बिणी काही नव्हतं. घरच एका खोलीचं असायचं, तर त्याच्यात कुठून आणायची न्हाणी. तर घराच्या मागं असं पोती जी असतात आपली, तर ती बांधून काटे 4 उभे केलेले, त्याच्यात आई वगैरे आंघोळ करायची. तर मला वाटतं 6वी 7वीपर्यंत आम्ही बाहेरच आंघोळ करायचो. आणि मी शरीरानं अतिशय खुश होते जरा लहानपणापासून. त्याच्यामुळे असं काही शरीर नव्हतं. आणि त्यामुळे आई पण उघड्यावर आंघोळ करून द्यायची. पण जसं जरा मोठं व्हायला लागली तसं स्तन दिसायला लागले. मग आईला असं वाटायला लागले की आता नाही, म्हणजे आता मुलीला आत आंघोळ करायला सांगायला पाहिजे, कारण ते शेवटी साहजिक पण आहे आईला असं वाटणं. पण मग मला तो वेगळेपण दिसायला लागलं ते की भाऊ आता पण बाहेर आंघोळ करतोय आणि आता मला आतमध्ये आंघोळ करायला सांगितली जाते. तर मी त्या आईला विचारले की का. तर आता ते बिचाऱ्या आईला काय उत्तर आहे, म्हणजे तिची जेवढी समज असेल तर तिने म्हटले की नाही आता तुला तिथंच करावी लागेल. तर तिथपासून मग मला ते जाणवायला लागले की नाही, म्हणजे मुलगी असणं काही खूप चांगली गोष्ट नाही आहे. म्हणजे की दुसरं एक असतं की जरी माझ्या घरामध्ये मुलगी मुलगा असा खूप भेद नसला तरी काही कामं जी असतात तर ती मुलींना कंपल्सरी असतात, पण ते मुलग्यांना नसतात. म्हणजे स्वयंपाक करणं असेल, झाडू वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्या. तर मग त्याच्यात मी वाद घालायचे की अरे तुम्ही भावाला नाही सांगत ती कामं, म्हणजे मी बाहेरची सगळी करते जो भाऊ करतो, पण तुम्ही घरातली भावाला नाही सांगत. तर मग ती बंडखोरी जी काही, खरं तर बंडखोर हा शब्द पण मला माहीत नाही की त्याच्यासाठी वापरावा की नाही आहे, पण तो वापरला जातो. तर मग ते मला वाटतं की खूप नॉर्मल आहे असं वाटणं एखाद्या व्यक्तीला. हां, आता त्याचा परिप्रेक्ष्य खरं तर वेगळा आहे, म्हणजे की गावाकडची आहे म्हणून जरा वेगळ्या गोष्टी काही असतील त्याच्यातल्या, पण आहे ना तो प्रश्न तिथंच राहतो की सर्वसामान्य का जगणं नाही आहे ना, स्त्री पुरुष किंवा मुलग्यांसाठी असेल. शाळेत असताना होतं मग घडायचं असं का, म्हणजे तुम्ही म्हणजे आपण काय मराठी शाळेत म्हणतो आपण, काय आठवतं का तुम्हाला तसं काय मराठी काय शाळेतला मुलांबरोबरची केस वगैरे काय असेल? एक प्रसंग आठवतोय. मला ना माझा भाऊ एक आहे, तर आम्ही शाळेला चाललो होतो. तर मला असंच तो ना भांडत होता काहीतरी माझ्याशी. आणि माझा सख्खा भाऊ जो आहे जो भांडत होता तो चुलत भाऊ होता. आणि मग माझा सख्खा भाऊ मला म्हटला की बघ एक पोरगा कसा बोलतोय तुला बरं का. आणि मग मला राग आला की आपलं असं काहीतरी भाऊ बोलतोय म्हणून. आणि त्याने भावाला सांगितले बघ एक पोरगी कशी मारते तुला म्हणून. आणि अशी तुंबळ मारामारी झाली. आणि मला वाटतं माझ्या आयुष्यातली ती कदाचित पहिली मारामारी असेल की जी
भरपूर मारहाण झाली. आम्ही दोघांचे केस बी सोडले, असं काय काय झालं. तर मला त्याच्यातनं हे होतं की काय म्हणूयात, तिथं काही मुलगा मुलगी असा काही भेदभाव नव्हता, पण त्रास झाला की कुणीही कुणाला मारू शकतं, असं आहे खरं तर, इतकं नॉर्मल आहे ते. परत दुसरा एक किस्सा आहे की माझा भाऊ ना खूप त्रास द्यायचा मला, म्हणजे की तो खूप मारायचा. माझ्याशी 2 वर्षांनी मोठा आहे तो, आणि तो मला सायकल चालवायला लावायचा, स्वतः सीटवर बसायचा मागच्या, आणि मला ते पायडल मारायला लावायचा. तर ते मला सहन नाही व्हायचं, प्रचंड राग यायचा. आणि मग एकदा असं झालं की आम्ही चाललो होतो आणि तो पायडल मारायला लावायला लागला मला. मग मी म्हटलं की मी नाही मारणार, जा रोज मला. आणि त्याचं काय वजन, म्हणजे दोघाचं वजन, रस्ते काय असे डांबरीन होते ना त्यावेळी, सगळे असे मातीचे रस्ते. मग मला म्हटलं की तो तुलाच मारायला लागणार. आणि तो निवांत बसायचा, असा फक्त धरायचा आणि बसायचा. मी म्हटलं मी नाही मारायचा. त्यांनी दिली सायकल सोडून दिली की तो निवांत उडी मारून राहिला. आणि माझं तोंड सगळं खुपसलं, सगळं मातीमध्ये, नाका तोंडात माती गेली. तिथून जी रडत होते मी, रडत पिशवी घेऊन गावात चालत गेले. आमचं 3-4 किलोमीटर गाव असेल. आणि दिवसभर शाळा केली आणि परत आले आणि एक कासराभर अंतरावर आले की रडायला सुरुवात केली. मग तिथून रडत घरी येऊन सांगितलं की भावाने काय केलं आहे माझ्या. आणि मग काय वडिलांनी फटकावलं भावाला जरा. मग ते भाऊ म्हणायचं ही नाटकी आहे म्हणायचं. दिवसभर रडली नाही, संध्याकाळी बरं कासराभर अंतरावर रडायला लागली. आणि मग भाऊ खूप शारीरिक ताकद खूप वापरायचा. मग मी जरा हे होते त्याच्यामुळे तो मारहाण पण करायला, मोठा पण होता, अनेक गोष्टी होत्या त्याच्यात. आणि एकदा शाळेत आणि आम्ही काहीतरी खेळत होतो आणि भावाने काहीतरी केलं मला. आम्ही ते कोया खेळत होतो, अशा कोया मारायच्या. असा तो मध्ये चालन काहीतरी म्हणाला तर मी असा 2 दगड घेतला होता, असा धोंडा, आणि भिरकन फिरकावला आणि मारलं त्याला. रक्त आलं सहन. मग ते सरांना माहिती होतं की लक्ष्मी जरा जास्तच आज्ञाधारक आहे, ती काही करणार नाही, खोडी अमितनेच केली असणार. त्यामुळे मला काही जरा थोडा काय म्हणूया त्याला सॉफ्ट कॉर्नर मिळाला. तर अशा गोष्टी करायच्या. भावावर खूप छान पण आठवणी आहेत. आम्ही मोहळं काढायला जायचो, तो मोहळं काढायचा, मी आपली लांब बसलेली असायची, विहिरीत पारवं धरायला त्याच्यावर जायचे. एकदा तर आम्ही असं त्यावेळी कसं असायचं, भरपूर पाऊस पडला की रानात सगळं पाणी असं साचलेलं असायचं ना. मग ते आम्ही किती कुठल्या रानात, कुठल्या तुकड्यात किती खोल पाणी आहे हे बघण्यासाठी आम्ही जायचो रानात. आपलं पाऊस पडला की आम्ही गेलो होतो खालच्या रानाच्या तुकड्यात. मग तिथं असं झालं की आम्हाला वाटलं की ते घोरपड आहे एक. मग आम्ही एक अशी शेपटी दिसली आणि भाऊ पुढे धरून ओढायचा आणि मी मागं ओढायचं. आम्हाला वाटलं बापरे किती मोठी घोरपड सापडली आपल्याला. आम्ही ओढतोच आहे, भाऊ ओढतो, मी ओढते. आणि थोड्या वेळानं असं झालं की जे काय ओढत होतं ते बाहेर आलं. आम्ही दोघं उतानं पडलो. आणि मग लक्षात आलं की ती घोरपड नाही आहे, ती मोठी धामण असा काहीतरी प्रकार होता, तो मोठा साप होता. आणि तिथून जे पळत आलो आम्ही ते घरी आलो. ती शाळा कशी होती लहानपणीची, म्हणजे तुम्ही शाळेला पहिली दुसरीला कुठे होते? पहिली दुसरीला मी मानवाडी म्हणून एक इथून शाळा आहे, तिथं होतं. आम्ही चालत जायचो. खूप सुंदर आठवणी आहेत त्या शाळेच्या. एकाच वर्गामध्ये पहिलीची एक लाईन, दुसरीची एक लाईन, अशा 4थीपर्यंतच्या शाळांच्या लाईन असायच्या. अजून मला आठवते मस्त बेचे पाडे आम्ही त्याच शाळेत शिकलेली मला आठवते. कौलर एक खोलीची शाळा होती. आणि त्याच्यानंतर इथे एक आहे 1-1.5 किलोमीटर तर एक शाळा आहे, तिथे 4थीपर्यंत शिकले मी. शिक्षण पद्धती काय होती, म्हणजे काय त्यावेळेस आपण गुरुजी म्हणायचो बघा. गुरुजी म्हणायचो. होय. काय म्हणजे तुम्ही काय कसं तुम्हाला गुरुजी वगैरे कशी शिकवायचे काय? मला शिक्षण खूप काय होतं हे फार आठवत नाही आहे, पण शाळेला जायला मजा यायची. म्हणजे मला आठवत नाही कुठल्या सरांनी मला आजपर्यंत मारलं आहे असं. आणि एक काय होतं ना की त्यावेळी घर सोडून अशी एकच जागा होती की जी इंटरेस्टिंग होती आणि जिथून काहीतरी नवीन आपल्याला मिळतं असं होतं. नवीन ज्ञान पण मिळते, कारण त्या काही म्हणजे आम्ही लहान असताना टी व्ही नव्हता, पेपर नव्हते, इव्हन वाचायला वडिलांना खूप आवड होती, पण ती थोडीफार पुस्तकं घरात होती. त्यामुळं एकच अशी जागा होती ना की जिथे सगळीतरी छान आयुष्यात घडते. त्याच्यामुळे कदाचित मी शाळेला फार अटॅच असेल आणि शाळा खूप आवडायची. मी गुरुजींची फार आवडती विद्यार्थी. म्हणजे जागाचे गुरुजी पण भन्नाट होते. ते सगळे अगदी मांडीवर बसवून मुलांना शिकवणं, मारहाण न करणं, न रागावता शिकवणं, अशा गोष्टी होत्या खरं तर. त्यावेळी खूप शिक्षणाचा बोजा नव्हता. म्हणजे की मला आठवतं, मला 4थीपर्यंत मी काय शिकले असेल तर बेचे पाडे तेवढे आठवतात मला, आणि लिहायला शिकले.
बाकी खूप ताणाच्या काहीच गोष्टी नव्हत्या त्या काळच्या. म्हणजे आता जसं मुलांना पहिली दुसरीच्या मुलांचा सिलेबसच आपल्या वेळी 7वी-8वीच्या सिलेबसच्या पुढचा असेल असं सिलेबस असतो. कविता वगैरे काय आठवते का तुम्हाला, किंवा धडे वगैरे कोणाचे होते म्हणजे आठवते का तुम्हाला काय? नाही, 4थीपर्यंत मला विचारशील काही आठवत नाही. इतिहासातले धडे वगैरे शिवाजी महाराजांचे होते असं तेवढं आठवते त्यावेळेचं. किंवा लेखकांचे नाव वगैरे काही माहिती आहे का तुम्हाला? ते माझी मेमरी जरा गजनी मेमरी आहे. विचारशील तर मला खूप कंटेंटच्या गोष्टी नाही आठवत. खेळ काय असायचे त्या काळात? तुम्ही तुमच्या बालपणातले खेळ काय? अगदी सुरुवातीच्या काळातले विचारशील तर आम्ही पकडापकडी खेळायचो. पूर्वी खूप शेती नव्हतीच, म्हणजे पावसावर शेती असायची किंवा विहिरीच्या पाण्यावरती, त्यामुळे जागा खूप असायची. मग धराधरी आम्ही म्हणायचो त्याला, किंवा चोर पेलीस आम्ही खूप शिकायचो. म्हणजे अख्खा तुकडं 1-2 की जेवढं काही 1-2 एकराचं असेल ना, त्याच्यात आम्ही अशा वाटा करून ठेवलेल्या, अक्षरशः आखून ठेवलेलं असे रस्ते. आणि मग कोणतरी पोलीस व्हायचं, कोणीतरी चोर व्हायचं. म्हणजे मैदानी खेळ खूप जास्त होते. पुन्हा मला वाटतं की खेळ कबड्डी खो खो हे असतील म्हणजे ह्याच्या वेळचे, हायस्कूलच्या वेळचे. नाही, शाळेतले म्हणा, शाळेतले ते आपण बघतो आपण स्पर्धेतले खेळ झाले ते आपण खो खो कबड्डी म्हणा. पण जे शाळा सोडल्यानंतर जे घरी येतो आपण सुट्टी दिवशी जे आपण खेळ खेळतो आपण, ते खेळ कोणते होते? तुम्ही आता झाड चढून एक खेळ होता बघा, ते काय तर काय काठी फेकायचे, झाड चढून बसायचं आपण. हां, माझ्या वेळी खरं तर हे होते, म्हणजे आम्ही तेच म्हणत होते की त्यावेळी त्याला खेळ असं काही नाव नव्हतं. म्हणजे आत्ता जसं आपण खेळामध्ये बघतो असं, तर त्यावेळी ज्या काही दिवसभरातल्या गोष्टी करायचो त्याच्यात खूप गमतशीर काही गोष्टी होत्या ज्याला आपण खेळ म्हणू शकतो. जसं की लिंब असतात तर त्याच्या लिंबोळ्या ज्या असतात तर त्याच्या गदीबिदी करायच्या अशा, आणि त्याच्यात त्या गदींमध्ये 5-5 ठेवायच्या आणि ते खेळायचं. म्हणजे निसर्गातल्या ज्या गोष्टी असतील त्या वापरून ज्या काही गोष्टी तयार झाल्या त्या खूप इंटरेस्टिंग होत्या. म्हणजे त्या चिंच असतात तर त्याच्या चिंचोकी असतात तर त्याच्या चंपुकड्या करायच्या. मग चंपुक्यांचे गेम असतील. दुसरं म्हणजे आंबे खूप असायचे, तर आंब्याच्या ज्या कोया पडायच्या तर त्या कोया आम्ही कुई म्हणायचो. तर त्या आळ्यात टाकून कुई हे करायचं असेल. पुन्हा ते गदीला पाणी देणे एक प्रकार होता. ते गोट्या बिट्या, म्हणजे तो तर फारच डेंजरस गेम होता की जेवढं लांब तुम्ही जाईल तिथपासून लंगडी घालत यायचं. तर लंगडी खेळायची तुम्ही? अरे बापरे, लंगडी. आणि मी खूप चांगली खेळायची. म्हणजे आणि दुसरं म्हणजे ना, निसर्ग तुम्हाला खूप स्ट्रॉंग बनवतं. मला वाटतं खूप ताकदवान बनवतं, म्हणजे शारीरिकदृष्ट्या किंवा मानसिकदृष्ट्या दोन्ही असतील. म्हणजे की आम्ही पूर्वी झाडं कमी असायची कारण पाणीच कमी होतं, तर आंबे वगैरे आम्ही इतरांच्या घरी तोडायला जायचो. तर आंब्याच्या झाडावरची टोकाला चढून आंबे काढणं, आता ही खरं तर आत्ता विचारशील तर खूप रिस्की गोष्ट आहे ही. पण ती आम्ही त्या गोष्टी करायचो, म्हणजे शारीरिक ताकद येणाऱ्या. आणि दुसरं म्हणजे की निसर्गात तुम्ही प्रचंड सामावून जाता त्यावेळी. म्हणजे एकरूप होण्यातल्या ज्या गोष्टी आहेत ना, म्हणजे की म्हणजे घराच्या बाहेर पडलं, म्हणजे घरसुद्धा घरापासूनच घर पाचवटाचं असणं, पावसाळ्यात त्याच्यावरनं पाऊस पडणं ते बघत बसणं असेल, म्हणजे घराच्या बाहेर घर मातीचं असणं, माती दगडांचं असणं. तर इथपासून मग घराच्या उंबऱ्याच्या बाहेर पडलात तुम्ही की तिथून माती सुरू होते, बाभळा सुरू होतात, माळरान सुरू होतं. तर बरेच लोक असं म्हणतात की काय असतं माळरानात, तर माळरानात इतकं रमणं असतं. म्हणजे की त्यावेळी तरवडाची फुलं असतील, ते टिकटिक करणारे असे काही ते घोडे, काही ते असे कोल्हे आम्ही म्हणायचो त्याला, असे 2 हे असायचे, त्यामुळे ते तसे असतील, त्याच्यात ते काढणं असेल. तर काही म्हणजे हे सगळे खेळत होते. सोनकिडे शोधायला जाणं असेल त्यावेळी, बाभळा, परत त्या बाभळांचे डिंक काढणं असेल, उंचावरती चढून डिंक काढणं असेल, तर हे सगळे खेळत होते. मला वाटतं की म्हणजे खेळ म्हणजे तरी काय असतं शेवटी, की जिथं तुम्ही छान काहीतरी एन्जॉय करता, तुमचं मनोरंजन होतं, आनंद मिळतो तुम्हाला. तर अशा हजारो, म्हणजे खरं तरी यादी काढली तर हजारो गोष्टी होती. कोडतान माहिती आहे तुम्हाला? कोडतान नाही, काय कोडतान? कोडतान पळापळीचा खेळ होता. म्हणजे एक 500 मीटर अंतर असं गावात, म्हणजे गावात घर असतात ना, कुठं तर लपून आहे ना 500-600 मीटरवर नाही, इकडं 5 जण तिकडं 5 जण कोडतान म्हणून पळायचं. आणि एका टीमने त्यांना ते पकडायचं सगळ्यांना. हा खेळ होता. ओके. आणि पूर्ण गावात पळायचं, सगळीकडे पळायचं, ते वाड्या वस्त्या जिकडं फक्त पळत राहायचं, असा खेळ. कदाचित मला वाटतं आम्ही गावात नसल्यामुळे त्या गल्लीतले खेळ आमच्याकडे डेव्हलप झाले नसतील, सगळे सपाटीवाले
ते दुसरे खेळ होते, मला फार आवडायचं तो किंवा खेळ. मग तुमचं तो इष्टा पार्ट्या म्हणायचं. इष्टा पार्टी पण खेळायचो आम्ही. दुसरा एक होता बघ की आधी पाय पसरायचा, मग त्याच्यावर उडी टाकायची, हा. काय म्हणतात त्याला, परत ते असं वीत करत जायचं, परत हा, वाकायचं, त्याच्यावर उड्या मारायच्या. आणि मला विचारशील तर मला ह्या खेळाचा खूप जास्त फायदा झाला. म्हणजे की त्याच्यानंतर मी कॉलेजला पण खेळले. म्हणजे माझा खो खो आणि कबड्डी हे खेळ होते. म्हणजे इथं तेच खेळ खेळायचो आम्ही. पण कॉलेजला गेल्यानंतर मग मी 100 मीटर खेळणं, 200 मीटर, कारण मला वाटतं की गावाकडच्या पोरी किंवा पोरं फार स्ट्रॉंग असतात शरीरानं आणि मनानं पण असतात. आणि त्याच्यामुळं मग मी 100 मीटर असेल, 200 मीटर, हर्डल्सच्या गेम असतील, थाळीफेक, गोळाफेक, परत मी खो खो कबड्डीचे कॅप्टन होते तिथे. तर हे सगळे खेळ माझ्या जगण्याच्या भागाचं म्हणूया एक्सटेन्शन होतं ते. कॉलेजला गेल्यानंतर ज्या गोष्टी केल्या ते शिकत असताना बघा, आता माझा विचार तर मला आहे ना, मी शिकत असताना मला म्हणजे शिकणं काय असतं हे तर कधीच कळलं नव्हतं मला. कदाचित म्हणजे अभ्यास कसा करायचा हे मला अजिबात कधीच कळालं नाही मला. म्हणजे लिटरली तुम्हाला सांगतो, माझं ग्रॅज्युएशन होईपर्यंत किंवा आता मी पोस्ट ग्रॅज्युएशन आता ह्याच्यामध्ये मी मास्टर केलं, तिथपर्यंत मला कळत नव्हतं बाबा शिकायचं असते, काहीतरी अभ्यास करायचा ते कळत नव्हतं. काय असतं म्हणजे नेमकं शिकणं म्हणजे काय, कशाला म्हणायचं आपण नेमकं, मला ते सांगा ना. खरं तर आयुष्याचे 2 भाग आहेत म्हणजे माझ्यासाठीचे, शिकणे ह्या शब्दासाठीचे. तर आत्ता विचारशील तर शिकणे म्हणजे समृद्ध होण्यासारखं मी बघते. म्हणजे की मी आत्ता इथं बसली आहे तर माझ्या शेजारी आंब्याचं झाड आहे आणि मी त्याला स्पर्श केला तर मला छान फील होतं आणि मला वाटतं की हा छान अनुभव आहे. तर हे पण शिकणंच आहे. म्हणजे अगदी ह्याच्यापासून विचारशील तर, आणि माणसांना भेटणं सगळंच आहे त्या शिकण्यामध्ये. जी व्यवस्था शिक्षण व्यवस्था आहे असं मी शिकण्याला बिलकुल पाहत नाही आहे. म्हणजे अभ्यास करणं हा ज्ञान मिळवण्याचा एक मार्गच आहे, पण तो एकमेव असा मार्ग नाही आहे. आणि आपण आता जे त्याला बंदिस्त केलं आहे की शिक्षण म्हणजे हेच बरं का, आणि मग मुलांना आपण त्याच साच्यात बसवतो तो, तर मला वाटतं की हे शिकणं रूढ अर्थाचं शिकणं मला मान्य नाही, मी तसं घेत पण नाही. पण मला लहानपणापासून शिकणं जे होतं मला वाटतं की ते खूप माझ्यासाठी कॉन्टेक्च्युअल होतं, किंवा गावच्या एका वस्तीच्या शेतातल्या पोरीसाठी शिकणं खूप वेगळं होतं. आजूबाजूच्या भोवताल किंवा जे काही रान आहे, शेती आहे, माणसं आहे, त्याच्यातून तर मी शिकतच होते. पण जी आजूबाजूची परिस्थिती बघत होते की माझ्या वहिन्या असतील, गावातल्या बायका असतील, नातेवाईक असतील, तर एकतर परिस्थिती खूप गरिबीची होती. माझ्या एकटीचेच असं नाही आहे, तर सगळ्यांचीच संघर्षाची परिस्थिती होती. आणि दुसरं म्हणजे ज्या पद्धतीची नातेसंबंध मी बघायचे त्या काळी, तर मला असं दिसलं की नवरा बायकोच्या नात्यात प्रचंड दरी आहे. म्हणजे हे जे नातं आहे, आणि त्या काळचे किंवा आत्ताचे जरी घेतलं गावच्या पातळीवर, तर नवरे लोक बहुतांश 80-90% घरामध्ये किंवा 90%च्या पुढं पण असतील, 95-96% की दारू प्यायचे. आणि मारहाण हा म्हणजे रोजच्या वैवाहिक नात्यातला किंवा लग्न झालं की मारहाण हा खूप कॉमन पॅटर्न असायचा, सगळ्यांच्याच घरात दिसायचा. त्यामुळे लोकांना वाटायचं कदाचित तो जगण्याचाच भाग असेल, पण मला वाटायचं की नाही, मला असं नाही जगायचं आहे. आणि मला दोन्ही परिस्थितीतनं बाहेर पडायचं. भौगोलिकदृष्ट्या पण जे आहे आत्ता हे मला सहन नाही व्हायचं की हे सगळं असं होतं आहे. आणि एक स्त्री म्हणून मला असं कळलं की नाही, मला जर मी शिकले तरच ह्या सगळ्यातनं बाहेर पडण्याचा मार्ग मला सापडेल. त्याच्यामुळे ते शिकणं शैक्षणिकदृष्ट्या इयत्तांमधून पुढं जाणं, तर ते माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट होती त्यावेळी. आणि मला तो संघर्ष करायचाच होता. आणि दुसरं त्याला एक हे होतं की वडील माझे 11वी शिकले होते, आई 5वी शिकलेली होती. तर आई वडिलांना माझ्या शिक्षणाचं महत्त्व खूप माहिती होतं. त्याच्यामुळं त्यांचं एक होतं की शिकायलाच पाहिजे आहे. आणि वडील मला नेहमी म्हणायचे की त्यांचं ते वाक्यच होतं की 10 रुपये पण नवऱ्याला मागायची वेळ तुझ्यावर आली नाही पाहिजे, एवढं तू तुझ्या पायावरती उभं राहा. आणि वडिलांच्या दृष्टीने मी कधीच मुलगी शिकते असं बिलकुल नव्हतं. उलट असं होतं की त्यांना मुलगा किंवा मुलगी असं म्हणजे भाऊ शिकला काय मी शिकली काय, पण माझ्याबद्दल असं होतं की खास करून मी हुशार विद्यार्थिनी नव्हते खरं विचारशील तर. म्हणजे की माझा भाऊ जेवढा सहज मार्क पाडायचा तेवढं मी अभ्यास करून मार्क पाडायचे. मला वाटतं आपण म्हणतो ना की गुणात्मक जो माझ्या शिकण्यात आणि भावाच्या शिकण्यात फरक हा होता की मला शिकणं हा माझ्यासाठी जगण्याचा मार्ग होता.
कदाचित भावाला इतर गोष्टी कदाचित दिसत असतील, पण मला होतं की ह्याच्यातनं जर मी आत्ता नाही शिकले तर मला मार्ग नाही आहे, दुसरा जगण्याचा पर्याय नाही आहे. म्हणजे तुम्हाला ही गोष्ट त्यावेळेस कळायची. हो हो, बरोबर. मला माहिती नाही अरे, की मला विचारशील तर मी खूप वाचलेलं पण नाही, असं खूप जे काही वाचत असेल पण माझं काही क्रेडिट नाही आहे विचारशील तर. ते म्हणजे की तुम्ही जर चिखलात एखादा काही किडा पडला तर त्याला बाहेर निघायचंच आहे ना. त्याच्यामुळं आहे की आजूबाजूचं जे काही दिसतं आपल्याला, की परिस्थिती प्रतिकूल जी दिसते किंवा जे वातावरण दिसतं त्याच्यातून तुम्हाला बाहेर पडण्याचा तोच मार्ग एकमेव दिसतो ना. म्हणजे ते खूपच मला वाटतं नैसर्गिक अशी गोष्ट आहे. आणि मुलग्यांसाठी अजून ती वेगळी गोष्ट आहे. म्हणजे ज्या जातीत तुम्ही जन्माला येता, ज्या धर्मात जन्माला येता, ज्या वातावरणात तुम्ही वाढता, पुरुष म्हणून वाढता किंवा स्त्री म्हणून, तर दोघांचे संघर्ष वेगळे आहेत आणि दोघांचा जगण्याच्या कडं पाहण्याचा दृष्टिकोन पण खूप वेगळा आहे. म्हणजे मुलगी असा नाही विचार करू शकत की हां चला आपल्या वडिलांना बाबा 10 एकर जमीन आहे तर काय नाही शिकलो तर आपण शेती करू, असं एवढं सहज नाही आहे मुलींच्यासाठी. आणि माझ्या घरात जरी वेगळे वागणूक नसेल तरी शिक्षण महत्त्वाचं. आणि थोडं जे काही शिक्षणात शिकत असेल मी पुस्तकं वाचून किंवा शिक्षक ज्या पद्धतीच्या गोष्टी सांगत असतील त्यावेळेच्या, तर त्याच्यात हे होतं. आणि माझे शिक्षक प्रचंड भारी होते. म्हणजे अजूनही मी त्या शिक्षकांना भेटते आणि मी खूप मान ठेवते, म्हणजे मला फार रिस्पेक्ट आहे शिक्षकांना. तर हे सगळे जी लोकं होते किंवा आजूबाजूची जी लोकं होते तर ते प्रचंड प्रोत्साहन देणारी लोकं होती. कदाचित त्या सगळ्यांना माहिती नसायचं की शिक्षण काय आहे, कुठले मार्ग आहेत पुढचे शिकण्याचे, पण मात्र त्यांना हे वाटतं की ह्याच्यातनं मुलीने जायला पाहिजे पुढं. धार्मिक किंवा देवाच्याबद्दल पण माझं घर फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे माझे वडील देव मानायचे, पण ते देव म्हणजे ते काही कुठल्या ह्याला म्हणजे ते काय अंधश्रद्धेच्या पातळीवरती नव्हते. हां, ते एक काहीतरी शक्ती आहे जगामध्ये आणि हां बाबा आपल्याकडे खंडोबा आहे तर ते पाया पडायचे, एवढ्या पातळीवरती त्यांचा देव होता. त्यांनी कधीही पूजा केली नाही घरामध्ये. अजून मला आठवत नाही की त्यांनी कधी पूजा केली. आईचा अजून देव मानण्याचा संदर्भ खूप वेगळा आहे. म्हणजे आईचं ज्या पद्धतीचं हे असेल वाढणं एक असेल आणि सामाजिक ह्याच्यामध्ये जे बाईनं करायला पाहिजे गोष्टी अशा असतील किंवा तिच्या स्वतःच्या काही धारणा असतील. तर सगळ्यात चांगली गोष्ट ही होती की त्यांनी दोघांनी मला किंवा माझ्या भावाला असं कधीच नाही म्हटलं की तुम्ही हे देवपूजा करायलाच पाहिजे किंवा असं. त्याच्यामुळं खंडोबाच्या मंदिरमध्ये देव आहे असं म्हणून मला नाही आठवत की मी कधी गेले असेल की हां, पण हे होतं की हां हा खंडोबा आहे, हा देव असतो आणि पाया पडायचे असतात. आणि त्याची छानवाली भावना आहे. मला वाटतं की छान वाटतं त्या मंदिराचं. मला मंदिरं सगळीच आवडतात. माझ्या घरी पूर्वी गॅस असण्याचा काही संबंधच नव्हता, कारण कुणाच्याच घरी नव्हता. तर चुलीवर स्वयंपाक व्हायचा. आणि मी आणि माझा भाऊ एके दिवशी सकाळी 8-9ला सुट्टीच्या दिवशी रविवारी निघालो होतो. त्या दिवशी कासेगावची यात्रा होती आणि आम्ही गेलो. कुठे गेलो, इथून 1-1.5-2 किलोमीटरच्या आसपास ना मोठ्या बाबळी आहेत काळ्या अशा. तिथे असं बन होतं काळ्या बाबळींचं. मग जाताना आम्ही ज्वारीचा ह्याच्यातनं पिकातनं गेलो आणि त्याच्यात शेंदडं यायची पूर्वी माहिती ना, असे मोठे शेंदडं असायचे. तर आम्ही शेंदडं खाल्ली जाताना आणि वाळका असायची एवढीशी छोटीशी, ती खाल्ली आणि लांब चालत गेलो आणि तिथे जाऊन आम्ही भरपूर लाकडं गोळा केली. भाऊ वरनं टाकायचा लाकडं, जी काही वाळकी असतील. म्हणजे तू विचार करणार इतक्या मोठ्या बाबळी होत्या. आत्ता मी शक्यच नाही ते म्हणजे चढायचा विचार पण नाही करू शकत, पण त्या काळी माहीत नाही कुठनं धाडस येत असतं. तर त्याच्यावर चढून आम्ही काढल्या. खूप जास्त लाकडं झाली. आणि नंतर भूक लागली की आम्ही काय केलं, त्या शेजारी हरभरे बिरभरे होते, घेतले, खाल्ले. थोडा वेळ झोपलो. मस्त सावली होती कारण खूप जास्त बाबळी होत्या आणि आम्हाला कळलंच नाही की वाजले किती. आणि मग शेवटी जेव्हा मोळ्या बांधल्या तेव्हा लक्षात आलं की खूपच जास्त वजन झालं. आता काय करायचं, कारण ते उचलले झाले आणि दोघांनी असे. आणि ते उचलण्याच्या पद्धती पण होत्या की असं डोकं करायचं, ती मोळी उभी करायची, डोक्यावर चुंबळ ठेवायची, असं करायचं. पण ते काही होईना दोघांना पण. आम्ही काही लाकडं टाकून दिली तिथे, म्हणजे एवढे काय येत होते तेवढं घेऊन आलो. आणि येतोय रस्त्याने यायला लागलोय तर येणार जत्रा येणार सगळी लोक आमच्याकडे बघतात आणि हसतात आहे. आम्हाला कळेच ना काय झालं. आणि 1-2 आले, म्हणले तुम्ही अण्णांची पोरं ना? म्हणलं हां. तर म्हणले जावा आता बघा, जाऊन फटकेच आहेत आणि खावा मार म्हणले. आता आम्हाला कळेच नाही की झालं काय, आम्ही काय केलं. आम्ही तर चांगलं आहे ना, म्हणजे जळणं आणायला आलो आणि चाललोय घरी. आणि आलो कसं तर आणि त्यावेळी घाबरायचो ना वडिलांना. वडील मारायचे नाही पण घाबरायचो. मग आलो
आलो आणि बघतोय तर आई लागली रडायला मला बघून. हं. वडील लागले ओरडायला, तुम्ही कुठे गेला होतात. आणि घरी नातेवाईक लोक जमलेले सगळे. आणि मग लक्षात आला सगळा सीन की आम्ही सकाळी 8-9 वाजता जी गेलो होतो ते संध्याकाळी 6 वाजता घरी आलो होतो. आणि घरातल्यांनी सगळ्या आसपासच्या गावांमध्ये लोक पाठवलेले की पोरं आमचे लांडग्यानं घेऊन गेले, कोणी उचलून नेलं का काय झालं पोरांचं.